आरोग्य जागृती. नमस्कार मित्रांनो, आरोग्य जागृतीमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, एज्युकेशन म्हटलं किंवा मेडिकल फील्ड म्हटलं तर माणसाच्या विचार करण्याची एक पद्धत वेगळी असते, कारण आर्थिक परिस्थिती बघून आपल्याला त्यावर विचार करावा लागतो. पण आज MGM युनिव्हर्सिटी ही इतकी नावारूपाला आली की यामध्ये सर्व कोर्सेस किंवा सर्व डिग्रीज एकाच छताखाली आपल्याला करायला मिळते. परंतु ग्रामीण भागामध्ये या युनिव्हर्सिटीचं MGM युनिव्हर्सिटीचं खूप नाव रूपाला आलेलं आहे. अशातच आपण आज MGMचे ॲडमिनिस्ट्रेटर जो आहे, जे आशिष गाडेकर सर, आमचे इथलं सगळं मॅनेजमेंट बघता आहे, यांच्याशी आपण चर्चा करू का MGMच्या युनिव्हर्सिटीमध्ये आज विद्यार्थ्यांना किती चांगल्या पद्धतीने सुविधा आणि जसं आर्थिक म्हणाल त्यामध्ये कशी सुविधा दिली जाते. कारण MGM खूपच कमी वेळामध्ये या MGM युनिव्हर्सिटीने खूप आपलं नावरूपाला हे केलेलं आहे. अशातच आपण आशिष गाडेकर सरांशी बोलूया. आपलं आरोग्य जागृतीमध्ये स्वागत आहे. सर, मला सांगा की MGM युनिव्हर्सिटीमध्ये आज सर्वच कोर्सेस किंवा सर्व डिग्री एकाच छताखाली मिळत आहे. यासाठी आपण काय MGM बद्दल काय बोलणार? याच्यात मी थोडक्यात MGM बद्दल हे सांगेल की 1982 साली MGM ची स्थापना झाल्यापासून MGM मुख्यतः एज्युकेशन आणि हेल्थ केअर या दोन गोष्टींमध्ये प्राधान्य दिले आहे. आणि आता रिसर्च याच्याच अंतर्गत MGMचे 5 शहरांमध्ये MGM आहे आज. जे नांदेडला सुरू झालं, औरंगाबादला पहिलं इंजिनिअरिंग कॉलेज सुरू झालं, जवाहरलाल नेहरू इंजिनिअरिंग कॉलेज 83 साली. त्याचबरोबर मेडिकल कॉलेज MGM मेडिकल कॉलेज औरंगाबादमध्ये साधारण त्याच वर्षी सुरू झाले, प्रायव्हेट मेडिकल कॉलेज. तर बऱ्याच वर्षांपर्यंत हे दोनच कॉलेज सर्वांना माहिती होते की आपल्याकडे एक MGM हॉस्पिटल मेडिकल कॉलेज आणि दुसरे JNEC. पण काळाने असं झालं की आता सध्याच्या स्थितीत हे 2 विद्यापीठ आहेत. म्हणजे फक्त MGM मेडिकल कॉलेजच्या अवतीभोवती अख्खी विद्यापीठ झाले, ज्याला आपण MGM मेडिकल कॉलेज, MGM इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्सेस म्हणतो, ज्याचे 2 ब्रांच आहेत, 2 कॅम्पस आहेत. एक मुंबईत आहे तर एक औरंगाबादला आहे. आणि याच्यामध्ये फक्त मेडिकल डिग्रीच नाही, पण मेडिकलच्या लागणारे जितके पण कोर्सेस आहेत, छोट्यातले छोटे ते मोठे कोर्स तिथे आहेत. जसं फिजिओथेरपी, नर्सिंग, मग काही टेक्निकल कोर्सेस आहेत जे आपल्या ग्रामीण भागातले बरेचसे विद्यार्थी, शहरातील सुद्धा विद्यार्थी ज्यांचं बेसिक ग्रॅज्युएशन झालेलं असेल, त्यांना सुद्धा ते मेडिकलमध्ये टेक्निकल कोर्स करायला मिळतो, जो BSc असतो. तर बऱ्याच मुलांना हे माहीत नसतं आणि त्याची कोर्स फीस पण काही खूप मोठी नसते, पण त्यांना व्यवसाय किंवा जॉबची संधी खूप असतात. ही झाली मेडिकल फील्ड. आता इंजिनिअरिंगकडे जिथं वळूया, जिथं आम्ही आज बसलेलो आहे MGM युनिव्हर्सिटीमध्ये. MGM युनिव्हर्सिटी तर तसं म्हटलं गेलं तर इंजिनिअरिंग प्रोग्राम्सच्या आसपासच उभी राहिली. जसं जवाहरलाल नेहरू इंजिनिअरिंग कॉलेज झालं, तर त्याचबरोबर मग आमचे जे सेक्रेटरी साहेब आहेत, जसे अंकुशरावजी कदम सर, त्यांचं विजनच होतं की आपण एकाच विषयात न राहता बाकी सगळ्या संधी उपलब्ध करून द्याव्यात विद्यार्थ्यांना. त्यामध्ये जसं मॅनेजमेंट आहे, मग कलेमध्ये सरांची खास आवड असल्यामुळे मग आपल्याकडे परफॉर्मिंग आर्ट्स, कॉलेज ऑफ फाईन आर्ट्स, स्कूल ऑफ डिझाईन, हे बहुतेक मुलांना विद्यार्थ्यांना माहीतच नाही की हे सगळे एक्झिस्ट पण करतात. आमच्याकडे फाईन आर्ट्सचे एक मोठं इन्स्टिट्यूट आहे, ज्याच्याने तुम्ही BDES हा जो प्रोग्राम आहे तो तुम्ही शिकू शकता डिझाईनमध्ये. त्याचबरोबर इंजिनिअरिंगमध्ये पण इतके संधी आलेले आहे की आजकाल जे लेटेस्ट आहेत, AI/ML म्हणता येईल, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, डेटा सायन्स, याच्यामध्ये BTech कोर्सेस आले, BTech प्रोग्राम्स आले, जे आपल्याला पहिले फक्त मेकॅनिकल, कम्प्युटर सायन्स ह्याच गोष्टी माहिती होत्या. बायोटेक्नॉलॉजी, बायोसायन्सेसमध्ये एक आता तर इतकी मोठी एक लॅब उभारण्यात येत आहे की मला वाटतं महाराष्ट्रामध्ये एखादं कोणत्याही एज्युकेशनल इन्स्टिट्यूटकडे बायोटेक्नॉलॉजी तेवढं मोठं लॅब नसेल. इंजिनिअरिंगमध्ये जस्ट रिसेंटली आम्ही एक कॉन्क्रीट टेक्नॉलॉजीमध्ये 3D प्रिंटर घेतलेलं आहे, जी ह्या रूमच्या साईजची एक रूम 3D प्रिंट करून देईल तुम्हाला. तर ते सिव्हिल इंजिनिअरिंग डिपार्टमेंटसाठी खूप मोठी उपलब्धी आहे आणि विद्यार्थ्यांना सुद्धा त्यातून खूप काही शिकता येईल. आता जवळपास आपल्याकडे 7,500 ते 8,000 विद्यार्थी आहेत जे इकडे सध्या शिकतात ह्या युनिव्हर्सिटीमध्ये.
आणि सगळ्या टाईपमध्ये आपल्याला इकडे प्रोग्राम्स आहेत. म्हणजे जर मुलाला जर टेक्निकल बॅकग्राऊंडमध्ये जायचं असेल तर टेक्निकल कोर्सेस घेऊ शकतो. त्याचबरोबर म्हणजे जर एखाद्या कोर्ससाठी जी जर त्याला फीजची सवलत नसेल, तर ते फीज अरेंज नसेल होत, तर आपल्याकडे स्कॉलरशिप्सच्या भरपूर संधी आहेत. जागतिक बँका ज्या आहेत त्यांच्यासोबत आपल्या करार आहेत, ज्याच्याने ते सुद्धा मुलांना सपोर्ट करतात. म्हणजे जर 4 वर्षाचा कोर्स असेल तर 4 वर्षात ती बँक तुम्हाला पूर्ण लोन देऊन टाकेल आणि त्याच्या 12 महिन्यानंतर त्याची परतफेड त्या मुलांना सुरू करते. आणि त्याच्यामध्ये कोलॅटरल असं काहीच नाही. म्हणजे सहसा आपण लोन घ्यायला जातो तर कोलॅटरल काय राहणार आहे हे आपल्याला डोक्यात राहतं, पण ते 7 लाखापर्यंत 7.5 लाखापर्यंत ते कुठलेही कोलॅटरल घेत नाही. असं एक मी थोडक्यात संक्षिप्त मध्ये तुम्हाला सांगितलं का. ऍक्च्युली तुम्ही ऍडमिनिस्ट्रेटर जे तुम्ही करताय तर आता विद्यार्थी तर बाहेरचे इथलं म्हणजे शहराचे येत आहेत, ग्रामीणचे येतात, परंतु बाहेरचे लोक पण विद्यार्थी पण इथं ऍडमिशन घेत आहेत. याचं नेमकं आपलं काय स्पेशालिटी काय करलेलं आहे आपण? राईट. आता याच्यामध्ये भरपूर प्लॅनिंग जातो की याच्यामध्ये विद्यार्थी कुठून उपलब्ध आहेत, म्हणजे आजकाल डिमांड कोणत्या प्रोग्राम्सला आहेत, कुठले कोर्सेस आहेत. आपण काय ट्रेडिशनल कोर्सेस जेव्हा रन करायचो त्यावेळेस विद्यार्थ्यांना जास्त काही इंटरेस्ट नसायचा किंवा त्यांना वाटायचं की हे तर आपल्याकडे पण आहे. तर आम्हाला अशा प्रकारचे नवनवीन प्रोग्राम इंट्रोड्यूस करावे लागतात ज्याच्याने बाहेरच्या राज्यातील विद्यार्थी सुद्धा इंटरेस्ट होतात. मी मेन्शन नाही केलं थोड्या वेळपूर्वी, आमच्याकडे फॉरेन्सिक सायन्सेसमध्ये कोर्स आहे जो आम्ही सुरू केला. तर आम्हाला वाटलं नाही की त्याच्यामध्ये इतके विद्यार्थी बाहेरच्या राज्यातून येतील. ऑटोमॅटिकली तो इंटरेस्ट डेव्हलप झाला की आपल्याला इथे येऊन तो शिकता येईल असं. मग आम्हाला कळालं की हे फक्त एक केरळमधल्याच काही मोजक्या इन्स्टिट्यूटकडे तो फॉरेन्सिक सायन्स कोर्स आहे. मग दुसरं एक असं आहे याच्यामध्ये की आम्ही जे फॅकल्टीज पण आम्ही आणतो तर ते सुद्धा देशभरातून फॅकल्टीज इकडे शिकवायला येतात. जे औरंगाबादमध्ये पूर्वी होत नव्हतं की आपल्याला जे करंट एक्झिस्टिंग पूल आहे त्याच्यातूनच आम्हाला फॅकल्टीज मिळून तोच विषय शिकवायचे. याच्यामध्ये एवढंच की डायव्हर्सिटी येते. असं नाही की बाहेरच्या राज्यातील लोकांना काही खूप वेगळं काही माहिती असावं, पण डायव्हर्सिटी जेव्हा एज्युकेशनमध्ये येते त्यावेळेस विद्यार्थ्यांना सुद्धा त्याच्यात इंटरेस्ट येतो की आपल्याला ह्या राज्यातून दिल्लीहून कोणतरी एखाद्या IIT दिल्लीमधून IIT कानपूरमधून आलेला एखाद्या फॅकल्टी आम्हाला इथे शिकवतोय, किंवा बरेचसे बाहेरचे जे हिंदू युनिव्हर्सिटी आहेत, BHU चे काही आहे फॅकल्टी, ते येऊन आम्हाला इकडे शिकवतात. बनारस हिंदू युनिव्हर्सिटी, मग उस्मानिया युनिव्हर्सिटी हैदराबाद मधून पण काही फॅकल्टी येतात. असे खूप फॅकल्टीज येतात. त्याच्याने तिकडच्या विद्यार्थ्यांना सुद्धा इथे येण्याची संधी मिळते आणि आम्ही सुद्धा ते ऍडमिशन फॅसिलिटेट करतो. खूपच चांगलं आहे सर. MGMचं नाव आपण पूर्ण महाराष्ट्रातच घेतलेलं आहे, पण आता बाहेर देशामध्ये पण MGMचं नाव चाललेलं आहे. आणि जे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह जे तुम्ही इथं सांभाळता फॅकल्टी, वेगवेगळ्या फॅकल्टी घेऊन इथं मॅनेजमेंट तुम्ही ज्या पद्धतीने करता, यामध्ये तुम्हाला विद्यार्थ्याकडनं किंवा विद्यार्थ्याच्या पालकाकडनं कशा प्रतिक्रिया आहेत? पालकांना तर खूप नवीनच ह्या सगळ्या गोष्टी वाटतात, कारण की पालक म्हटले तर त्यांनी एक टाईपचं एज्युकेशन त्यांनी बघितलेलं आहे त्यांच्यासमोर. पण आता इतकं डायनॅमिक्स बदललेलं आहे. म्हणजे जरी आपल्याला परदेशी शिक्षण जरी घ्यायचं असेल तर आज आमच्याकडे असे काही प्रोग्राम्स आहेत, कोर्सेस आहेत, ज्याच्याने जर समजा तो 4 वर्षाचा डिग्री कोर्स असेल तर 2 वर्ष तो इथे करू शकतो आणि 2 वर्ष आमच्या कोलॅबरेट ज्यांच्याशी आमचा MOU आहे परदेशातील विद्यापीठ, तिथे सुद्धा जाऊन तो करू शकतो. तर त्याच्यासाठी सुद्धा आम्ही बरेचसे संधी उपलब्ध करून दिले. समजा फायनान्शियल सपोर्ट लागत असेल त्याला, त्याच्यानंतर जॉब गॅरंटीज काही लागत असतील तर तसे. तर म्हणजे आमचं काउन्सिलिंग जे असतं आमच्याकडे, जे आमच्या डिपार्टमेंट मार्फत जे काउन्सिलिंग होतं, तर ते फक्त विद्यार्थ्यांनाच नाही पण त्यांच्या पालकांना सुद्धा होतं की तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांचं जे शिक्षण आहे ते कशा प्रकारे प्लॅन करू शकतात. पुढचे 6 वर्ष तुम्ही काय एक्सपेक्ट करू शकता, तो काय शिकेल आणि तो शिकल्यानंतर तो कोणत्या जॉबसाठी स्वतःला इक्विप करू शकतो, हे असं काही त्याला आम्ही काउन्सिलिंग बऱ्यापैकी करतो. मग ती ऑनलाईन असो किंवा इन पर्सन असो, आमची मोठी काउन्सिलिंग टीम आहे जी ऑन ग्राउंड काम करते याच्यासाठी. म्हणजे ओव्हरऑल असं म्हणा की पृथ्वीराज कदम साहेबांची दूरदृष्टी आणि इथलं मॅनेजमेंट यामुळेच या MGM युनिव्हर्सिटीला नाव रुपाला येत आहे.
आणि खरंच विद्यार्थ्यांना जे जॉब प्लेसमेंट महत्त्वाचं असतं. आणि आता MGM युनिव्हर्सिटीमध्ये अशी झालेली आहे की आज आपल्याला बाहेर देशामध्ये शिक्षण घेण्याची इच्छा असते, ती आज इथं मुलं कंप्लीट करतात असं मला वाटतं. त्याबद्दल काय बोलायचं? याच्यात हेच की आपल्याला संधी उपलब्ध करून देणं सगळ्यात गरजेचं आहे. औरंगाबादमध्ये मी पण जवळपास मागच्या 20-25 वर्षापासून मी पण आहे, 40 वर्ष ते झाले. तर बऱ्याच वेळा असं होतं की आपल्या ग्रामीण भागातले विद्यार्थी जे आहेत मराठवाड्यातले, त्यांना औरंगाबादची ओढ असते. औरंगाबादच्या विद्यार्थ्यांना पुणे किंवा मुंबई ह्या शहरांमध्ये जाण्याची किंवा परदेशात जाण्याची त्यांना ती ओढ असते. पुण्यातल्या विद्यार्थ्यांना तर अजूनही बाहेरला अजून जायची. आपल्या सर्वांचं एक रिस्पॉन्सिबिलिटी हे होतं की आपल्या शहरात मुलांना आपण कसं थांबून, म्हणजे प्रत्येक पालकाची पण हीच इच्छा असते की त्यांच्या मुलांनी शहर तरी आपल्या सोबतच राहायला पाहिजे. पण आमचं पण तेच असतं की आमच्या मनात पण हाच विचार होता की का असं काय आहे बाहेर की जे विद्यार्थी बाहेर जातात पण ते आपल्याकडे थांबत नाही. मग आपण त्याच्यामध्ये काय बदल घडवून आणू शकतो? जर त्याच्यामध्ये जर मग त्यांना प्लेसमेंट ऑपॉर्च्युनिटी चांगली मिळायला पाहिजे तर ती आपण उपलब्ध करून दिली. त्यांना एक्सपोजर पाहिजे की समजा त्यांच्या मनात असते की नाही मुंबईत गेलो की एक्सपोजर आपल्याला लॅब्स चांगले मिळतील, त्या कॅम्पसेस मोठे असतात, तर ते सुद्धा आपण कुठे ना कुठे त्या कम्पॅरिझन करण्यासारखं तरी आपण कॅम्पस उपलब्ध करून द्यावं. मग फॅकल्टीज चांगले मिळतात तर ते सुद्धा आम्ही फॅकल्टीज आणण्याचा प्रयत्न केले की जेणेकरून विद्यार्थ्यांना ज्या सुविधा बाहेर मिळतील, बाहेर परदेशात मिळतील, त्या आपण इथे उपलब्ध करून देऊ. त्यांना गेस्ट लेक्चरच्या मार्फत आज आमच्याकडे एक इंटरनॅशनल इमर्शन प्रोग्राम 1 महिन्याचा कोर्स चाललाय, ज्याच्यातून मेक्सिको, ब्राझील आणि बरेच युरोपियन राष्ट्रातील विद्यार्थी आज आपल्याकडे शिकतायत. ते 1 महिन्यासाठी पूर्ण इन हाऊस आपले ऑन कॅम्पस प्रोग्राम करतायत, शिकतायत. तर हे बघितल्यानंतर विद्यार्थ्यांना पण जाणीव होते की जर बाहेरच्या परराष्ट्र विद्यार्थी जर इथे येत आहेत तर मग आपण कशाला बाहेर जायला पाहिजे, असं एक आम्ही संधी उपलब्ध करून देत असतो. जसं MGM युनिव्हर्सिटी एज्युकेशन हब झालेली आहे आणि त्यामध्ये आपल्यासारखे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह आणि मनमिळावू स्वभाव सर्वात महत्त्वाचा आहे. यामध्ये एज्युकेशन देणारे आपले टीचर असतात, फॅकल्टीज असतात, हे पण काफी उत्साही असतात. कारण आपण उत्साही तर आपलं ॲडमिनिस्ट्रेटर पण सगळं व्यवस्थित चालत असतं आणि विद्यार्थी पण चांगल्या पद्धतीने शिक्षण घेत आहे. जाता जाता सर, आपण युनिव्हर्सिटीबद्दल पालकांना किंवा ज्या विद्यार्थ्याचं स्वप्न आहे की मोठं काही डिग्री करायची आहे त्यांना काय संदेश देणार? पालक आणि विद्यार्थी जे आहेत त्यांना मी एवढंच सांगू शकतो की आता ज्या प्रकारे शिक्षण प्रणाली बदलत चालली आहे भारतात, त्याचे जे अवलंब MGM युनिव्हर्सिटीने जे केलेलं आहे ते सगळ्यात फास्टेस्ट आहे. तर त्याच्याने आज जे आपल्या पाल्याचं किंवा विद्यार्थ्याचं जे शिक्षण आहे ते खूप सोपं आणि सोयीस्कर झालं. त्याच्यात आम्ही हा फोकस पण ठेवलेला आहे की विद्यार्थ्यांमध्ये कमीत कमी स्ट्रेस कसं कोणत्या एज्युकेशनने होऊ शकतं. तर त्याची तो स्ट्रेस कुठे वाढतो, तो एक्झाम मध्ये वाढतो. तर एक्झाम कुठे, तर ती शेवटची जी 100 मार्काचा जो पेपर असतो तर त्याच्यामध्ये जो स्ट्रेस असतो की ह्या पेपरवरतीच माझं सगळं अवलंबून आहे, तर तो मुलांना स्ट्रेस देतो. मग त्याच्यातून निकाल आल्यावर मग निकालमध्ये तो एक स्ट्रेस असतो. तर आता विद्यार्थ्यांसाठी ही प्रणाली जी बदलली आहे त्याच्यामुळे खूप सोपं झालेलं आहे, ज्याच्याने तो विद्यार्थी एकतर 60% त्याचे जे गुण आहेत ते फक्त प्रॅक्टिकल, त्यांनी फक्त कॉलेज अटेंड करून रुटीनली जे गोष्टी आहेत ते जरी केले तर त्याला 60% गुण तर तसेच मिळतात. फक्त 40% गुण त्याच्या एंड सेमेस्टर एक्झामवर असते. जे त्यांनी 60% चांगले केले तर 40% तर अजूनही सोपं झालं. तर हेच म्हणेल की एक तर खूप स्ट्रेस फ्री वातावरण निर्माण केलेलं आहे ॲज फार एज एज्युकेशन इज कन्सर्न्ड. विद्यार्थ्याला आज याच्यातून असं झालेलं की जर तो एखाद्या 4 वर्षाच्या इंजिनिअरिंग कोर्सला जरी त्याने ऍडमिशन घेतलं, असं नाही की 1 वर्षानंतर त्याला वाटलं की हे खरंच आपल्यासाठी नाहीये, तो कमीत कमी 1 वर्षानंतर तो एक सर्टिफिकेट घेऊन तो इथून बाहेर निघू शकतो. जर तो 2 वर्ष शिकला, 2 वर्षानंतर त्याला वाटलं हा कोर्स माझ्यासाठी नाहीये, मला दुसरं काहीतरी शिकायचं आहे, तर त्या कोर्स म्हणून तो 2 वर्षात त्याला डिप्लोमा मिळून जाईल आणि तो बाहेर जाऊ शकतो. बरं, बाहेर गेल्यानंतर त्याला पुन्हा जर यायचं असेल 2 वर्षांतर 3 वर्षांतर, तो तसंच येऊ शकतो पुन्हा की माझ्याकडे डिप्लोमा आहे
आणि तो डायरेक्टली थर्ड इयरला ऍडमिशन घेऊ शकतो. तर अशी फ्लेक्झिबिलिटी खूप आपण ओपन केलेली, खूप डोर्स ओपन केलेले विद्यार्थ्यांसाठी. तेवढेच संधी सुद्धा दिलेले. 2 डिग्री तो एकसाथ पण करू शकतो जर त्याला वाटलं की मला एक लॉची डिग्री इंजिनिअरिंग करता करता शिकायची, ते सुद्धा आज तो करू शकतो. डुअल डिग्री प्रोग्राम आपण करतो. तर संधी खूप आहे विद्यार्थ्यांना, म्हणजे त्यांना अख्खं आकाश आपण त्यांना ओपन करून दिलेले भरारी घेण्यासाठी. थँक्यू सर. आशिष सरांनी खूप चांगलं आपल्याला मार्गदर्शन दिलेलं आहे आणि विद्यार्थ्यांनी पण यावर गंभीरपणे लक्ष घेण्याची गरज आहे आणि पालकांनी पण चिंता करण्याची गरज नाहीये. कारण MGM युनिव्हर्सिटी ही प्रत्येक कोर्ससाठी, प्रत्येक डिग्रीसाठी इथं आपल्याला उपलब्ध करून देते. कारण आपण बाहेर देशामध्ये जाण्यासाठी उत्सुक असतो, परंतु ते जर आपण इथं शिक्षण घेतलं, त्याच पद्धतीने आपण इथं डिग्री मिळाली, वातावरण ॲटमॉस्फिअर जे आहे MGMचं खरंच कौतुकास्पद आहे सर. कारण फ्रेश वाटतं, असं वाटत नाही कधी आपण एखाद्या एज्युकेशन याच्यामध्ये एंट्री केलेली आहे. असं वाटतं की एकदम 5 स्टार, एकदम फिरणं, हवा, गार्डन वगैरे सगळे मुलं चहलपहल असते. खूप चांगलं वाटतं, म्हणजे विद्यार्थ्यांना पण याचा लाभ घेता येतो. धन्यवाद सर, आपला अमूल्य वेळ आम्हाला दिलेला आहे, त्याबद्दल आपलं खूपच आभारी आहे. आणि असेच आपण लोकांपर्यंत MGM युनिव्हर्सिटीबद्दल आम्ही जास्तीत जास्त माहिती देण्याचा प्रयत्न करत आहोत आणि विद्यार्थी आणि पालकांनी याचा पण जास्तीत जास्त लाभ घ्या. धन्यवाद. आपल्या चॅनलचे खूप खूप आभार. आज आमच्या MGM कॅम्पसला चांगलं कव्हर करत आहात, मेडिकल असो, इंजिनिअरिंग असो. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. कैंसर के सामने जहां हर पल महत्वपूर्ण होता है, वहां एक ऐसी जगह है जो सहानुभूति, समर्थन और संवेदना प्रदान करती है. आपका स्वागत है उम्मीद पैलिएटिव कैंसर केयर सेंटर में, जहां हम सहानुभूति और विशेषज्ञता के साथ देखभाल को नया रूप देते हैं. यहां हमारी समर्पित चिकित्सा पेशेवरों, योगदानकर्ताओं और देखभालकर्ताओं की टीम अपने रोगियों के जीवन की गुणवत्ता को बढ़ाने के लिए दिन रात मेहनत करती है. यह सिर्फ रोग का इलाज करने के बारे में नहीं है, यह समझने के बारे में है कि सफर क्या है. हम संकट समाधान देते हैं और समय को बेहतर बनाते हैं. दर्द प्रबंधन से लेकर भावनात्मक समर्थन तक हम अपनी सेवाएं प्रत्येक व्यक्ति और उनके परिवार की विशेष आवश्यकताओं के अनुसार व्यवस्थित करते हैं. हमारे संपूर्ण देखभाल दृष्टिकोण में चिकित्सा देखभाल को कला और संगीत जैसी थेरेपियों के साथ जोड़कर एक समर्थनमय वातावरण प्रदान करता है, जहां उपचार की प्रक्रिया फलने की संभावना होती है. पेशेंट केयर गिवर हमें उम्मीद पैलिएटिव कैंसर केयर सेंटर में इलाज ही नहीं, एक समुदाय मिला जो हमारी समझता है और परवाह करता है. हमारी स्थानीय उपलब्धियों में स्थान हमारी स्थिति को शांति और समृद्धि देने वाली एक संबल परिसर है. हर पल को महत्व देने के हमारे मिशन में शामिल हों. साथ में हम कैंसर से जूझ रहे लोगों को आशा, गरिमा और समर्थन प्रदान कर सकते हैं. साथ में हम बदलाव ला सकते हैं. आरोग्य जागृती.